नमस्कार मित्रमैत्रिणींनो. वेळ जरी आपली असली तरी वेळेवर हक्क मात्र आपला नसतो. कारण अनेकदा बघू नंतर करण्यात वेळ कधी आपल्या हातून निसटून जातो हे आपल्याला कळतसुद्धा नाही. जसा श्वास हा जीवन जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभे राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. तेव्हा चांगली माणसं जोडण्याचा आयुष्यामध्ये नक्की प्रयत्न करा. आपण जन्मभर ज्या मी सोबत राहतो त्याचं स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही. जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारे आपण करतो ते मन कधीच आपल्या ताब्यात येत नाही. क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशीच सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कुणीही तयार होत नाही. हे मात्र वास्तविक सत्य आहे. तेव्हा त्या प्रपंचातून थोडासा वेळ काढून तुम्ही स्वतःसाठी जगू शकता. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. तेव्हा वृत्ती आणि दृष्टी चांगली ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. एखाद्याबद्दल विचार करत असताना त्याच्या दोन्ही बाजू समजून घ्या आणि मगच त्या व्यक्तीला जज करा. हिंमत नसेल तर प्रतिष्ठा नसते आणि विरोध नसेल तर प्रगती होत नाही. जो आपल्या कामात व्यस्त असतो त्याचं आयुष्य मात्र मजेशीर असतं. कधीकधी मजबूत हातांनी पकडलेली बोटेसुद्धा सुटतात, कारण नाती ताकदीने नाही तर ती मनाने निभवावी लागतात. थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव, जो दिसतही नाही आणि भेटतही नाही. पण मनापासून श्रद्धेने आणि ताकदीने देवाला हाक मारा. तो तुमच्याकडे धावून आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यातील काही गोष्टी या कबड्डीसारख्या असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला लागतात. अहंकाराची उडी जास्त काळ टिकत नसते, कारण काही काळ गेला की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की आपला कार्यक्रम होतो. जेवढं शक्य आहे तेवढं शांत राहणं केव्हाही चांगलं असतं, कारण माणसाकडून सर्वात जास्त पाप त्याची जीभ करत असते. जे जिद्दी आणि ध्येयवादी असतात ते अपयशाला काय, जगाला हरवण्याचीही ताकद ठेवत असतात. कौतुक बऱ्याचदा लांबच्या लोकांकडून होतं. जवळच्यांकडून फक्त शंका घेतल्या जातात आणि नावं ठेवली जातात. कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका. जसं की छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीही विसरू नका. लोक सोन्याला घासून बघतात, चंदनाला उघळून लावतात. झीज ही खऱ्याचीच होत असते. खऱ्याला स्वतःचा खरेपणा आयुष्यभर सिद्ध करावा लागतो. काही लोक शब्दाचं असं जाळं विणतात की खोट्या गोष्टीसुद्धा खऱ्या असल्याचं भासवतात. आयुष्यात काही शिकता आलं नाही तरी चालेल, पण माणसं मात्र नक्की ओळखायला शिका. प्रश्नाचं उत्तर शोधणारी माणसं हुशार असतात, पण प्रश्न निर्माणच होऊ नये याकरता काम करणारी माणसं बुद्धिमान असतात. आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिलं पाहिजे, कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल, पण माणसे कधी बदलतील हे मात्र सांगता येत नाही. तेव्हा वेळेवर माणसांना ओळखायला शिका, अन्यथा ते तुमचं आयुष्य बर्बाद करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तेव्हा तुमच्या जीवनातील मात्र रस संपलेला असेल. जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो, आपल्या परिस्थितीवर नाही. मनातल्या जखमेवर फुंकर घालणारा माणूसही मनातलाच असावा लागतो. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा प्रेम मनात ठेवून रागावणारी माणसं खूप चांगली असतात. भूतकाळातील काही गोष्टी वर्तमान काळात शिरून भविष्यकाळाच्या स्वप्नांना अडचणी निर्माण करत असतात. जसं की बोलण्यासारखं बरंच काही असताना देखील स्मितहास्य करून वेळेवर विषय हाताळणं यालाच कदाचित अनुभव म्हणतात. आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही.
जसं की ऐपत बदलत राहते त्यानुसार वृत्ती बदलू नये. जास्त चांगलं असणं पण कधीकधी जास्त त्रासदायक ठरतं. विषारी बाणाच्या टोक्याप्रमाणे भूतकाळ काळजात रुतून बसला तर जीवनाची गोडी चाखता येणं शक्य नसतं. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही. रंग आणि श्रीमंती पाहून कधीही मनुष्याचा स्वभाव ओळखू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधेपणाने भेटतात. मोठेपणाला जेव्हा गर्वाची झालर चढते तेव्हा अहंकाराची निर्मिती होते. मग जमवलेली व जपलेली माणसंसुद्धा दूर निघून जातात. सुगंध हा फक्त फुलांचाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांनाही असतो. काही लोक शब्दाचं असं जाळं विणतात की खोट्या गोष्टीसुद्धा खऱ्या असल्याच्या भासतात. आयुष्यात काही शिकता नाही आलं तरी चालेल पण माणसं मात्र ओळखायला शिका. प्रश्नाचं उत्तर शोधणारी माणसं हुशार असतात पण प्रश्न निर्माणच होऊ नये याकरता काम करणारी माणसं मात्र बुद्धिमान असतात. तेव्हा बुद्धिमान होण्याचा प्रयत्न करा आणि समस्या सोडवत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिलं पाहिजे. कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येत नाही पण माणसे मात्र नक्कीच बदलतात. तेव्हा माणसं ओळखायला शिका. उपकार करत बसू नका कारण परतफेड तिरस्कारानेच होते, पुरस्काराने नाही. आपण कसं बोलावं हे शिकण्यासाठी कोणताही वर्ग नाही पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग मात्र निश्चित ठरतो. जसं की म्हणतात पेन किलर खाऊन फक्त शरीराचं दुखणं कमी होतं, मनाचं होत नाही. तेव्हा मनाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटत असतात, बदलत असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवा. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नाही. यशस्वी भरपूर जण होतात परंतु समाधानी फार कमी होतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. तेव्हा समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. जीवन एक सत्य गोष्ट आहे. तिचं तात्पर्य कोणाला सांगताही येत नाही आणि कुठल्या शब्दात मांडताही येत नाही. कारण जीवन हे एक वास्तविक सत्य कथा आहे. तिला वाचायला आपलं पूर्ण आयुष्य पणाला लागतं. चांगले काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही. त्याचं कार्यच त्याला सन्मानास पात्र बनवत असतं. तेव्हा चांगलं कार्य करत राहा. वैचारिक सौंदर्य लाभलेल्या व्यक्तीचा सहवास सर्वोत्तम सहवास असतो. जबरदस्तीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधीही चांगला असतो. सर्वात मोठं न्यायालय माणसाचं मन असतं. काय चूक आणि काय बरोबर हे सर्व काही ते जाणत असतं. तेव्हा कधीकधी अंतर्मुख व्हा आणि स्वतःचं निरीक्षण करा. जो जेवढा जास्त संवेदनशील त्याच्या आयुष्यात तेवढाच जास्त वेदना. जीवनातले सर्वात कणखर आव्हान म्हणजे मनाला लावून न घेणं. आपल्या दैनंदिन जीवनात सगळं काही संपले असं वाटत असलं तरी तेव्हा एकच लक्षात ठेवायचं की अद्याप आपण शिल्लक आहोत. याचा अर्थ अजून बरंच काही शिल्लक आहे. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या, त्याचा काहीच फरक पडत नाही. तेव्हा स्वतःला मजबूत ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाल. अनावधानाने झालेली चूक माफीस पात्र असते पण विचारपूर्वक आखलेलं षडयंत्र मात्र अक्षम्य असतं. आयुष्याच्या घडामोडीत जुने मित्र नेहमी सोबतीला ठेवा. कारण नवीन मित्रांना फक्त तुमची भूमिका माहीत असते, जुन्या मित्रांना तुमचा इतिहास माहीत असतो. ज्या नात्यात एकमेकांप्रती सन्मान असतो, मर्यादा असतात, प्रामाणिकपणा असतो त्या नात्यांची वयोमर्यादा मात्र जास्त असते. तेव्हा नात्यांमध्ये संवाद ठेवा, सन्मान ठेवा, काही मर्यादा ठेवा. नक्कीच तुमचं नातं चिरकाळ टिकेल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.